मार्कस ऑरेलियस, रोमचा सम्राट, जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये एक. पण त्यांची खरी ओळख सत्ता नव्हती, ती होती आत्मसंयम. त्यांनी लिहिलेलं मेडिटेशन्स हे लोकांसाठी पुस्तक नव्हतं, ते स्वतःसाठी लिहिलेलं चिंतन होतं. युद्धभूमीवर, राजकीय कट कारस्थानांमध्ये, रोग, मृत्यू आणि अस्थिरतेच्या काळात एका सम्राटाने स्वतःशी केलेला प्रामाणिक संवाद. आणि म्हणूनच हे पुस्तक आजही जिवंत आहे. मेडिटेशन्स म्हणजे काय? हे तत्वज्ञानाचं पुस्तक नाही, हे आत्मशिस्तीचं मार्गदर्शन आहे. हे शिकवत नाही, ते आठवण करून देतं. मार्कस स्वतःला वारंवार सांगतात, लोक त्रास देतील, परिस्थिती बदलणार नाही, शरीर कमजोर होईल, मृत्यू अटळ आहे, पण एक गोष्ट तुमच्या नियंत्रणात आहे, तुमचं मन. स्टॉईक तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू म्हणजे व्हॉट यू कंट्रोल वर्सेस व्हॉट यू डोंट. तुम्ही इतरांना नियंत्रित करू शकत नाही, पण तुमची प्रतिक्रिया करू शकता. कल्पना करा, संपूर्ण रोमन साम्राज्य तुमच्या आदेशाखाली आहे. पण तुम्ही स्वतःला लिहितायत, तूही नश्वर आहेस. तुझा राग निरर्थक आहे. तुझा अहंकार तुला कमकुवत करेल. ही नम्रता या पुस्तकाची ताकद आहे. मार्कस ऑरेलियस स्वतःला सतत आठवण करून देतात. सत्ता ही बाह्य आहे, स्वभाव हा अंतर्गत आहे. मार्कस वारंवार मृत्यूचा उल्लेख करतात, कारण त्यांना मृत्यूची भीती नव्हती, त्यांना विसर पडण्याची भीती होती. ते म्हणतात, तू जे काही करतोस ते जणू शेवटचं काम आहे असं कर. ही कल्पना भयानक नाही, ती स्पष्टता देते. जर आज शेवटचा दिवस असता, तर तुम्ही राग धरला असता का? तक्रार केली असती का? की शांत राहिलात असता? मार्कस लिहितात, आज मला स्वार्थी, अज्ञानी, मत्सरी लोक भेटतील. पण ते लगेच जोडतात, ते असं वागतायत कारण त्यांना चांगलं माहीत नाही. हा दृष्टिकोन संवाद बदलतो. जर तुम्ही समोरच्याच्या अज्ञानाकडे द्वेषाने नाही तर समजुतीने पाहिलं, तर तुमची शांतता टिकते. बाहेरचं साम्राज्य मार्कसकडे होतंच, पण ते जिंकू इच्छित होते आतलं साम्राज्य. ते म्हणतात, तुझ्या मनावर तुझा अधिकार आहे, बाह्य घटनांवर नाही. हे वाक्य पूर्ण स्टॉईक तत्वज्ञानाचं सार आहे. मार्कससाठी जीवन म्हणजे कर्तव्य, तक्रार नाही, टाळाटाळ नाही. सूर्य उगवतो, तो आपलं काम करतो. तसंच माणसानेही आपलं कार्य करावं. परिस्थिती कशीही असो, कर्तव्य निभावणं हीच शांततेची गुरुकिल्ली आहे. या पुस्तकात मोठे तत्वज्ञान नाही, मोठ्या घोषणा नाहीत. फक्त एक माणूस आहे जो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. सत्ता असूनही स्वतःला तपासत राहणारा. हा आत्मसंवाद आपल्यालाही लागू होतो. जर तुम्हाला अंतर्गत स्थैर्य हवं असेल, जर तुम्हाला परिस्थितीवर नाही तर स्वतःवर नियंत्रण हवं असेल, तर हे पुस्तक वाचा. कारण खऱ्या अर्थाने साम्राज्य जिंकायचं असेल तर आधी मन जिंका. कल्पना करा, तुमच्या सभोवताली युद्ध आहे, राजकीय अस्थिरता आहे, विश्वासघात आहे, रोगराई आहे, आणि तरीही तुम्ही स्वतःला लिहिता. बाहेर काय घडतं ते महत्त्वाचं नाही, तू त्याला कसा प्रतिसाद देतोस ते महत्त्वाचं आहे. हा विचार आहे मार्कस ऑरेलियस यांचा. मानवाचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे आपण सर्व काही नियंत्रित करू शकतो. आपण हवामान नियंत्रित करू शकत नाही, इतरांचे विचार नियंत्रित करू शकत नाही, भूतकाळ बदलू शकत नाही. पण आपण आयुष्य घालवतो याच गोष्टी बदलण्याच्या प्रयत्नात. मार्कस स्पष्ट सांगतात, तुला जे घडतं त्यावर नाही, तर तुझ्या निर्णयांवर अधिकार आहे. स्टॉईक तत्वज्ञानात याला म्हणतात डायकटॉमी ऑफ कंट्रोल. दोनच गोष्टी आहेत, एक आपल्या नियंत्रणात, दोन आपल्या नियंत्रणाबाहेर. आणि शांततेचा मार्ग आहे दोन्हींची स्पष्ट ओळख. मार्कस भावनांना दाबायला सांगत नाहीत. ते म्हणतात, भावनांनी तुला नियंत्रित करू देऊ नकोस. राग आला, ठीक आहे, पण रागाने तुझा निर्णय ठरवू नये. दुःख आलं, ठीक आहे, पण दुःखाने तुझं कर्तव्य थांबवू नये. ते लिहितात, तुझं मन घटनेचं मूल्य ठरवतं. जर तू एखाद्या घटनेला वाईट म्हटलं नाहीस, तर ती वाईट राहत नाही. स्वीकार हा कमकुवतपणा नाही,
स्वीकार म्हणजे वास्तव ओळखणं. जर एखादी गोष्ट बदलता येत नसेल तर तिच्याशी झगडण्यात ऊर्जा वाया घालवू नकोस. मार्कस म्हणतात, लव्ह व्हॉट हॅपन्स, इट वॉज मेंट फॉर यू. ही संकल्पना आहे ॲमोर फाती. जे घडतं त्यावर प्रेम करा, कारण ते तुमच्या जीवनाच्या कथेतलं आवश्यक पान आहे. तुमचं आयुष्य घटनांनी नाही तर निर्णयांनी आकार घेतं. एकच घटना दोन लोकांना वेगवेगळं बनवते. का? कारण त्यांची निवड वेगळी असते. मार्कस स्वतःला आठवण करून देतात, तू परिस्थिती नाहीस, तू तुझा निर्णय आहेस. मार्कस वारंवार सांगतात, भूतकाळ गेला, भविष्य अनिश्चित आहे, फक्त वर्तमान क्षण तुझा आहे. तक्रारी भूतकाळात असतात, भीती भविष्यकाळात, शांतता वर्तमानात. जर तू आत्ताच्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहिलास तर तुला भय कमी वाटेल. लोक चुकीचे वागतील, ते अपूर्ण असतील, ते तुझ्याशी अन्याय करतील. मार्कस स्वतःला लिहितात, ते माणसं आहेत आणि माणूस असणं म्हणजे अपूर्ण असणं. जर तू प्रत्येक वेळी रागावलास तर तुझी शांतता कायमची हरवेल. स्वीकार म्हणजे लोकांना त्यांच्या अपूर्णतेसह स्वीकारणं. मार्कस एक सुंदर प्रतिमा देतात. तुझ्या आत एक किल्ला आहे. बाहेर वादळ असू शकतं, युद्ध असू शकतं, गोंधळ असू शकतो. पण जर तू आतल्या किल्ल्यात परत गेलास तर तू सुरक्षित आहेस. हा किल्ला म्हणजे तुझं तर्कबुद्धीचं मन. स्वतःला विचारा, मी ज्या गोष्टीबद्दल त्रास घेतोय ती माझ्या नियंत्रणात आहे का? मी प्रतिक्रिया देतोय की जाणीवपूर्वक निर्णय घेतोय? मी वास्तव स्वीकारतोय की त्याच्याशी लढतोय? या प्रश्नांची उत्तरं तुमचं आयुष्य हलकं करू शकतात. जर तुम्हाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचं नसेल तर स्वतःवर नियंत्रण मिळवायचं असेल. जर तुम्हाला गोंधळात शांत राहायचं असेल तर मेडिटेशन्स वाचा, कारण बाहेरचं जग नेहमीच अनिश्चित असेल, पण तुमचं मन तुमच्या ताब्यात असू शकतं. मृत्यूची जाणीव, जीवनाची स्पष्टता. तुम्ही शेवटचा कधी मृत्यूबद्दल विचार केला? भीतीने की स्वीकाराने? मार्कस ऑरेलियस स्वतःला वारंवार आठवण करून देतात, तू नश्वर आहेस, तुझं शरीर नाशवंत आहे, तुझं नावही विसरलं जाईल. पण हा विचार निराशाजनक नाही, तो मुक्त करणारा आहे. बहुतेक लोक मृत्यू टाळतात, त्याचा विचारही करत नाहीत. पण मार्कस त्याला सामोरे जातात. ते लिहितात, मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. तो चूक नाही, तो अन्याय नाही, तो जीवनाचा भाग आहे. स्टोईक तत्त्वज्ञानात मृत्यू म्हणजे निसर्गाकडे परत जाणं. जर जन्म नैसर्गिक असेल तर मृत्यूही नैसर्गिक आहे. मग भीती का? भीती अज्ञानातून येते, स्वीकार ज्ञानातून. मार्कस स्वतःला सांगतात, ज्यांची आज स्तुती होते तेही उद्या विसरले जातील. रोमसारख्या साम्राज्याचा सम्राट स्वतःला सांगतो, तुझं नावही एक दिवस नाहीसं होईल. ही नम्रता आश्चर्यकारक आहे. आपण किती वेळ इतरांच्या मतासाठी जगतो? किती निर्णय फक्त मान्यता मिळवण्यासाठी घेतो? जर सर्व काही क्षणभंगूर असेल तर आपण इतकं चिंताग्रस्त का असतो? मृत्यूची जाणीव जीवनाची किंमत वाढवते. मार्कस म्हणतात, तू जे काही करतोस ते जणू शेवटचं आहे असं कर. ही कल्पना जीवन अधिक प्रामाणिक बनवते. जर आज शेवटचा दिवस असता, तुम्ही राग धरला असता का? निरर्थक वाद केला असता का? की कृतज्ञ राहिला असता? मृत्यूची जाणीव प्राथमिकता स्पष्ट करते. आपण मृत्यूला घाबरतो कारण तो अज्ञात आहे. पण मार्कस सांगतात, तू ज्या अवस्थेत जन्मण्याआधी होतास तिथेच परत जाणार आहेस. जन्माआधीचं शून्य भयानक वाटतं का? नाही. मग मृत्यू का भयानक? ते म्हणतात, मृत्यू हा बदल आहे आणि निसर्गात बदल सतत आहे. मानवाचं आयुष्य विश्वाच्या तुलनेत एक क्षण आहे. मार्कस वारंवार लिहितात, तुझ्या तक्रारी किती लहान आहेत हे लक्षात ठेव. काल ज्यासाठी तू अस्वस्थ होतास, आज त्याला काहीच अर्थ नाही. मग आयुष्यभर तक्रार का? आपण मृत्यूला घाबरतो कारण तो अज्ञात आहे. पण मार्कस सांगतात, तू ज्या अवस्थेत जन्मण्याआधी होतास तिथेच परत जाणार आहेस. जन्माआधीचं शून्य भयानक वाटतं का? नाही. मग मृत्यू का भयानक? ते म्हणतात,
मृत्यू हा बदल आहे आणि निसर्गात बदल सतत आहे. जेव्हा तुम्ही मृत्यू स्वीकारता तेव्हा तुम्ही खरंच जगायला सुरुवात करता. साम्राज्यावर राज्य करणं कठीण आहे, पण स्वतःवर राज्य करणं त्याहून कठीण. मार्कस ऑरेलियस रोमचा सम्राट होता. त्याच्या एका शब्दाने युद्ध सुरू होऊ शकत होतं. पण तो स्वतःला लिहितो, आळस करू नकोस, रागाला वश होऊ नकोस, स्वतःला शिस्त लाव. ही आहे खऱ्या साम्राज्याची सुरुवात. स्वअनुशासन म्हणजे स्वतःवर लादलेली शिक्षा नाही, ते आहे स्वतःला दिलेली दिशा. स्टोईक तत्त्वज्ञानात 4 प्रमुख गुण सांगितले जातात: प्रज्ञा, धैर्य, न्याय आणि संयम. मार्कस स्वतःला आठवण करून देतात, तुझं काम आहे या गुणांनुसार जगणं. लोक काय म्हणतात हे दुय्यम आहे. मार्कस सकाळी उठल्यावर स्वतःला सांगतात, आज मला अशा लोकांना भेटावं लागेल जे स्वार्थी असतील, अज्ञानी असतील, कृतघ्न असतील. तो स्वतःला तयार करतो. हे नकारात्मक विचार नाहीत, हे मानसिक प्रशिक्षण आहे. जर तुम्ही आधीच तयार असाल तर निराशा कमी होते. स्वअनुशासन म्हणजे मानसिक तयारी. मार्कस स्वतःला कठोर शब्दात लिहितात, तू माणूस आहेस, तुझं काम आहे काम करणं. तो स्वतःला विचारतो, जर मधमाशीने काम न केलं तर ती मधमाशी राहील का? मग माणसाने कर्तव्य टाळलं तर तो माणूस कसा? स्वअनुशासन म्हणजे कर्तव्याची आठवण. राग आला तर तो नैसर्गिक आहे, पण मार्कस म्हणतात, राग तुझ्या निर्णयावर राज्य करू देऊ नकोस. जर कोणी चुकीचं वागलं तर तूही चुकीचं वागशील का? तू त्यांच्या वर्तनाची प्रतिकृती होणार की तुझ्या मूल्यांची? स्वअनुशासन म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणं. मार्कस वारंवार लिहितात, तू एकाच व्यक्तीसारखा राहा, परिस्थितीनुसार बदलणारा नाही. लोक पाहत असोत किंवा नसोत, तुझं चारित्र्य एकसारखं असावं. हे कठीण आहे, कारण आपण अनेकदा लोकांनुसार बदलतो. पण स्टोईक मार्ग सांगतो, सत्याशी प्रामाणिक रहा. सत्ता असूनही मार्कस साधेपणावर भर देतात. अतिभोग, अतिदिखावा, अतिअपेक्षा हे मन कमकुवत करतात. संयम म्हणजे स्वतःला मर्यादा घालणं आणि त्या मर्यादेत स्वातंत्र्य सापडणं. स्टोईक तत्त्वज्ञानात न्याय म्हणजे प्रत्येकाशी योग्य वागणं. मार्कस लिहितात, जर तू इतरांशी अन्याय केलास तर तू स्वतःशी अन्याय करतोस. कारण तुझं चारित्र्य तुझी ओळख आहे. सत्ता तात्पुरती आहे, चारित्र्य कायमचं. स्वतःला विचारा, मी माझ्या भावनांचा गुलाम आहे का? मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे करतो का? माझं चारित्र्य परिस्थितीनुसार बदलतं का? स्वअनुशासन म्हणजे बाह्य बंधन नाही, ते अंतर्गत स्वातंत्र्य आहे. जर तुम्हाला स्वतःवर नियंत्रण हवं असेल, जर तुम्हाला भावनांवर विजय मिळवायचा असेल, जर तुम्हाला सत्ता नसतानाही सम्राटासारखं जगायचं असेल, तर मेडिटेशन्स वाचा. कारण खरा राजा स्वतःच्या मनाचा असतो. अमोर फाती, नियतीवर प्रेम करायला शिका. जीवन आपल्या इच्छेनुसार चालत नाही. आपण योजना करतो आणि जीवन त्या मोडून काढतं. आपण अपेक्षा ठेवतो आणि वास्तव वेगळंच असतं. मार्कस ऑरेलियस म्हणतो, जे घडतं तेच योग्य आहे, कारण ते घडलं आहे. हे पराभवाचं तत्त्व नाही, हे आहे नियतीशी संघर्ष न करता तिच्याशी मैत्री करणं. नियती म्हणजे शत्रू नाही. स्टॉईक विचार सांगतो, विश्व एक सुसंगत व्यवस्था आहे. सर्व काही कारण परिणामाच्या साखळीत बांधलेलं आहे. तुम्हाला नको असलेली घटना हीही त्या साखळीचा भाग आहे. मार्कस लिहितात, विश्व जे तुला देतं ते तुझ्यासाठीच योग्य आहे. आपण का त्रासतो? कारण आपण म्हणतो, हे असं का घडलं? पण स्टॉईक विचार म्हणतो, हे घडलं आहे, आता मी याचा उपयोग कसा करणार? विरोध की स्वीकार? कल्पना करा, पाऊस पडतोय. तुम्ही 2 पर्याय निवडू शकता. 1. राग करा, तक्रार करा, आकाशाला दोष द्या. 2. छत्री घ्या, रस्त्याचा आनंद घ्या. पाऊस बदलणार नाही, पण तुमची प्रतिक्रिया बदलू शकते. मार्कस म्हणतात, बाह्य घटना तुला दुखावू शकत नाहीत, तुझी प्रतिक्रिया तुला दुखावते.
अमोर फाती, नियतीवर प्रेम. अमोर फाती म्हणजे नियतीवर प्रेम. फक्त स्वीकार नाही, तर प्रेम. जे घडलं त्याला हे का म्हणण्याऐवजी हेच हवं होतं असं म्हणणं. हे अत्यंत कठीण आहे, पण मार्कस स्वतःला वारंवार आठवण करून देतात. जे काही घडतं ते निसर्गाच्या योजनेत आहे. जर विश्व एक संपूर्ण आहे, तर तू त्याचा भाग आहेस. मग तुझ्यावर घडलेली घटना विश्वाच्या रचनेत चुकीची कशी असेल? दुःख आणि विकास. आपण वेदना टाळू इच्छितो, पण स्टॉईक विचार सांगतो, वेदना ही शिक्षक आहे. जर एखादी अडचण आली, तर मार्कस विचारतात, ही मला काय शिकवते? अपयश आपल्याला नम्र बनवतं. नुकसान आपल्याला अस्थिरतेची जाणीव करून देतं. वियोग आपल्याला क्षणांचं महत्त्व शिकवतं. जर सगळं सुरळीत चाललं असतं, तर आपण कधीच मजबूत झालो नसतो. नियंत्रण आणि अनियंत्रण. स्टॉईक तत्त्वज्ञानाचा पाया आहे. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, काही नाहीत. आपल्या नियंत्रणात काय आहे? विचार, निवड, मूल्ये, कृती. आपल्या नियंत्रणात नाही काय? हवामान, इतरांचं वर्तन, भूतकाळ, मृत्यू. जर तुम्ही अनियंत्रित गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं, तर तुम्ही अस्वस्थ व्हाल. जर तुम्ही नियंत्रित गोष्टींवर लक्ष दिलं, तर तुम्ही मुक्त व्हाल. विरोध म्हणजे दुहेरी वेदना. दुःख एकदाच होतं, पण विरोधामुळे ते दुहेरी होतं. उदाहरणार्थ, नोकरी गेली. हे एक वास्तव आहे, पण आपण म्हणतो, हे माझ्याबरोबरच का? मीच का? ही दुसरी वेदना आहे, मानसिक. मार्कस शिकवतात, पहिल्या वेदनेला स्वीकारा, दुसरी निर्माण करू नका. मृत्यूचा स्वीकार. मार्कस वारंवार मृत्यूचा उल्लेख करतात. भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर वास्तवाची आठवण देण्यासाठी. तो लिहितो, तू मरणार आहेस, हे लक्षात ठेव, आणि त्यामुळे योग्य जग. मृत्यू स्वीकारला की जीवन स्पष्ट होतं. आपण क्षुल्लक गोष्टींवर राग करणं थांबवतो. आपण वेळेची किंमत समजतो. नियतीशी सुसंगत जगणं. स्टॉईक विचार सांगतो, विश्वाच्या प्रवाहाविरुद्ध पोहू नका, प्रवाह सोबत पोहा. नियती म्हणजे शृंखला नाही, ती दिशा आहे. जर तुम्ही तिच्याशी सुसंगत जगलात, तर संघर्ष कमी होतो आणि शांतता वाढते. स्वतःला विचारा, मी जे घडलं त्याविरुद्ध अजूनही लढतो आहे का? मी अनियंत्रित गोष्टींवर ऊर्जा खर्च करतो का? मी नियतीला शत्रू मानतो का? कदाचित तुम्ही थकलात कारण तुम्ही सतत विरोध करत आहात. जर तुम्हाला आंतरिक शांती हवी असेल, जर तुम्हाला परिस्थिती बदलण्याऐवजी स्वतः बदलायचं असेल, जर तुम्हाला नियतीवर प्रेम करायला शिकायचं असेल, तर मेडिटेशन्स वाचा. कारण जीवन बदलणार नाही, पण तुमची दृष्टी बदलली की सगळं बदलतं. क्षणभंगूर जीवन आणि शाश्वत दृष्टी. तुम्ही जे काही पाहत आहात ते नष्ट होणार आहे. तुमचं शरीर, तुमचं नाव, तुमची कीर्ती, तुमचं दुःख. मार्कस ऑरेलियस रोमचा सम्राट होता. संपूर्ण जग त्याच्या पायाशी होतं. पण तो स्वतःला लिहितो, सगळं वाहून जातं, सगळं बदलतं, सगळं संपतं. हा निराशावाद नाही, ही आहे जागृती. अनित्यत्वाची सतत जाणीव. मार्कस वारंवार एक गोष्ट लिहितात, सर्व काही बदलत आहे. तो इतिहासाकडे पाहतो. पूर्वीचे सम्राट, महान योद्धे, तत्त्वज्ञ, ते कुठे आहेत आता? धुळीत. तो स्वतःलाच आठवण करून देतो, तूही त्यांच्यासारखाच आहेस. हे ऐकताना कठोर वाटतं, पण स्टॉईक विचारात हीच मुक्ती आहे. जर सगळं क्षणभंगूर आहे, तर अहंकाराला काय अर्थ? कीर्ती आणि विस्मरण. आपण का धडपडतो? लोकांनी आपल्याला ओळखावं म्हणून, आपल्या नावाची कीर्ती व्हावी म्हणून. मार्कस विचारतो, ज्यांनी तुला गौरव केलं ते स्वतः किती काळ टिकणार आहेत? आणि ज्यांना तू प्रभावित करू इच्छितोस तेही काही वर्षांनी नाहीसे होतील. मग कीर्तीचा अर्थ काय? जर सगळं विस्मरणात जाणार असेल, तर तुझं लक्ष चारित्र्यावर असावं. मृत्यूची भीती. मृत्यूची भीती मानवाच्या मनात खोलवर आहे. मार्कस स्वतःला विचारतो, मृत्यू म्हणजे काय? किंवा तर तो पूर्ण शून्यता आहे, किंवा तो एका नवीन अवस्थेत प्रवेश आहे.
दोन्ही परिस्थितीत भीतीला जागा नाही. तो म्हणतो, ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या वाईट असू शकत नाहीत. मृत्यू नैसर्गिक आहे, मग तो वाईट कसा? प्रत्येक दिवस शेवटचा. मार्कस लिहितात, आजचा दिवस असा जगा जणू तो शेवटचा आहे. हे रोमॅन्टिक वाक्य नाही, ही जबाबदारी आहे. जर आज शेवटचा दिवस असेल तर तू कोणावर राग धरशील का? कोणाला दुखवशील का? अनावश्यक गोष्टींवर वेळ वायात घालवशील का? अनित्यत्व आपल्याला प्राधान्यक्रम शिकवतं. शरीर आणि आत्मा. मार्कस शरीराकडे एक तात्पुरती रचना म्हणून पाहतो. मांस, रक्त, हाडं. तो स्वतःला आठवण करून देतो, तुझं शरीर विघटित होईल, पण त्याच्यासाठी खरं महत्वाचं आहे तुझा विचार, तुझं चारित्र्य, तुझी निवड. शरीरावर अभिमान ठेवू नकोस, कारण ते टिकणार नाही, पण तुझ्या सद्गुणांवर काम कर. वर्तमानाचा स्वीकार. अनित्यत्वाची जाणीव आपल्याला वर्तमानात आणते. भूतकाळ गेला आहे, भविष्य अजून आलेलं नाही. तुझ्याकडे फक्त हा क्षण आहे. मार्कस लिहितात, हा क्षण योग्य वापर. जर हा क्षण संपला तो परत येणार नाही. स्टॉईक विचार आपल्याला आत्ता जगायला शिकवतो. क्षुल्लकता समजून घेणे. मार्कस विश्वाच्या विशालतेकडे पाहतो. ताऱ्यांची गती, ऋतूंचा बदल, निसर्गाची चक्रे आणि मग स्वतःकडे पाहतो. आपलं आयुष्य या विशालतेत किती छोटं आहे. ही जाणीव दुःखद नाही, ती विनम्र करणारी आहे. आपल्या समस्या किती लहान आहेत हे समजतं. अर्थ कुठे आहे? जर सगळं संपणार असेल तर अर्थ काय? मार्कस उत्तर देतो, अर्थ बाहेर नाही, तो तुझ्या कृतीत आहे. तू न्यायाने वागलास का? तू संयमी राहिलास का? तू प्रामाणिक होतास का? जीवनाची लांबी नाही तर त्याची गुणवत्ता महत्वाची आहे. स्वतःला विचारा, मी मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न करतो की स्वीकारतो? मी क्षुल्लक गोष्टींवर ऊर्जा खर्च करतो का? जर आज शेवटचा दिवस असेल तर मी काय बदलेन? अनित्यत्व आपल्याला घाबरवत नाही, ते आपल्याला जागं करतं. जर तुम्हाला मृत्यूच्या भीतीतून मुक्त व्हायचं असेल, जर तुम्हाला क्षणभंगूर जीवनात स्थैर्य शोधायचं असेल, जर तुम्हाला अहंकाराऐवजी शांतता हवी असेल, तर मेडिटेशन्स वाचा. कारण जीवन क्षणभंगूर आहे, पण योग्य दृष्टी शाश्वत असते. तुझ्या विरुद्ध जग उभं राहू शकतं. लोक टीका करू शकतात, परिस्थिती बदलू शकते, नशीब साथ देऊ शकत नाही. पण एक जागा आहे जिथे कुणी पोहोचू शकत नाही, तुझं मन. मार्कस ओरिएलियस म्हणतो, तुझ्या मनावर तुझं नियंत्रण आहे, बाह्य घटनांवर नाही. जर तू हे समजलास तर तू अजिंक्य आहेस. विचार म्हणजे वास्तव नाही. स्टॉईक विचारात एक मूलभूत संकल्पना आहे. घटना स्वतः त्रासदायक नसतात, आपले त्याविषयीचे विचार त्रासदायक असतात. उदाहरण, कुणी तुम्हाला अपमानित केलं. घटना, एक वाक्य. वेदना, तुमचा अर्थ लावण्याचा निर्णय. मार्कस स्वतःला लिहितात, जर तुला एखादी गोष्ट त्रास देत असेल तर लक्षात ठेव, ती गोष्ट नव्हे तर तुझा तिच्याबद्दलचा निर्णय त्रास देतो. ही जाणीव स्वातंत्र्याची सुरुवात आहे. मन किल्ल्यासारखं. मार्कस मनाला एक किल्ला म्हणतो. बाहेर युद्ध असू शकतं, पण किल्ल्याचे दरवाजे तू उघडल्याशिवाय कुणी आत येऊ शकत नाही. तूच ठरवतोस कोणता विचार आत येईल, कोणती भावना थांबेल. जर तू दरवाजावर पहारा ठेवला तर आत शांतता राहते. कल्पनांचा प्रभाव. आपण अनेकदा घटना घडण्यापूर्वीच त्रास करतो. भविष्यात काय होईल याची चिंता, भूतकाळातील चुका. मार्कस सांगतात, वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित कर. तू जे सहन करतो आहेस ते अनेकदा वास्तव नसतं, ते कल्पना असतात. जर तू कल्पना थांबवल्या तर अर्धा त्रास कमी होतो. नकारात्मक विचारांवर नियंत्रण. मन स्वाभाविकपणे नकारात्मकतेकडे झोकतं. स्टॉईक विचार त्याला शिस्त लावतो. मार्कस स्वतःला आठवण करून देतात, हेही निसर्गाचा भाग आहे, हेही जाईल, हेही शिकवण आहे. नकारात्मक विचार आला तर त्याला सत्य मानू नका, त्याची चौकशी करा. तो तर्कसंगत आहे का? आत्मसंवाद. मेडिटेशन्स हे पुस्तक इतरांसाठी लिहिलेलं नाही, ते मार्कसचा स्वतःशी संवाद आहे. तो स्वतःला शिकवतो, स्वतःला प्रश्न विचारतो, स्वतःला दुरुस्त करतो. हे आपल्यासाठी एक धडा आहे.
आपण स्वतःशी कसं बोलतो? आपला अंतर्गत आवाज प्रोत्साहन देतो की तो तोडतो? जर आत्मसंवाद सकारात्मक, तर्कसंगत आणि संयमी असेल तर मन मजबूत होतं. वर्तमानात स्थिरता. मन अनेकदा भटकतं. भूतकाळ, भविष्य, इतरांची मतं. मार्कस म्हणतात, स्वतःला वर्तमानात परत आण. या क्षणी तुला काय करायचं आहे ते कर. इतर काहीही महत्वाचं नाही. निर्णयाची ताकद. स्टॉईक विचार सांगतो, तुझी सर्वात मोठी शक्ती तुझी निवड आहे. तू रागावू शकतोस किंवा शांत राहू शकतोस. तू हार मानू शकतोस किंवा प्रयत्न सुरू ठेवू शकतोस. परिस्थिती तुझी निवड करू शकत नाही, तूच करतोस. मार्कस स्वतःला आठवण करून देतात, तुझं मन तुझं आहे, ते विकू नकोस. अंतर्गत शांतता. जेव्हा तू विचारांवर नियंत्रण ठेवतोस तेव्हा बाह्य गोंधळ तुला हादरवू शकत नाही. शांतता बाहेर मिळत नाही, ती आत तयार होते. मन स्थिर असेल तर जीवन स्थिर वाटतं. स्वतःला विचारा, माझे विचार माझ्यावर राज्य करतात का? मी प्रत्येक गोष्टीचा अतिअर्थ लावतो का? माझं मन किल्ल्यासारखं मजबूत आहे का? कदाचित तुम्ही थकलेले आहात कारण तुम्ही तुमच्या विचारांवर विश्वास ठेवलात. जर तुम्हाला मनावर प्रभुत्व हवं असेल, जर तुम्हाला भावनांवर नियंत्रण हवं असेल, जर तुम्हाला अंतर्गत शांतता हवी असेल, तर मेडिटेशन्स वाचा. कारण जग जिंकण्यापूर्वी मन जिंका. तुमच्याकडे पैसा असू शकतो, सत्ता असू शकते, लोकप्रियता असू शकते, पण तरीही तुम्ही अस्वस्थ असू शकता. मार्कस ऑरेलियस म्हणतो, खरं यश बाहेर नाही, ते तुझ्या चारित्र्यात आहे. स्टोईक तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू एकच आहे, सद्गुण. सद्गुण म्हणजे काय? स्टोईक विचारात सद्गुण म्हणजे नैतिक उत्कृष्टता. 4 प्रमुख गुण: प्रज्ञा, धैर्य, न्याय आणि संयम. मार्कस वारंवार स्वतःला विचारतो, आज मी प्रज्ञेने वागलो का? मी न्यायाने वागलो का? मी संयम पाळला का? ही आत्मपरीक्षा त्याच्या जीवनाची दिशा होती. बाह्य यश विरुद्ध अंतर्गत यश. बाह्य यश मोजता येतं, पैशात, पदात, लोकांच्या टाळ्यांत. पण अंतर्गत यश? ते मोजता येत नाही, ते जाणवतं. जर तू योग्य वागलास, जरी कोणी पाहत नसलं, तरी तू जिंकलास. मार्कससाठी सम्राट असणं महत्वाचं नव्हतं, सद्गुणी असणं महत्वाचं होतं. न्याय, समाजाशी नातं. स्टोईक विचार सांगतो, मानव एक सामाजिक प्राणी आहे. आपण एकमेकांसाठी आहोत. मार्कस लिहितात, जे मधमाशीच्या पोळ्यासाठी चांगलं नाही, ते मधमाशांसाठी चांगलं असू शकत नाही. जर तू इतरांना हानी पोहोचवतोस, तर तू स्वतःलाही हानी पोहोचवतोस. सद्गुण म्हणजे इतरांच्या हिताचा विचार. धैर्य, संकटात स्थिरता. मार्कसच्या काळात युद्ध होतं, रोगराई होती, राजकीय कटकारस्थानं होती. पण तो स्वतःला सांगतो, संकट नैसर्गिक आहे, पळून जाऊ नकोस. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही योग्य कृती करणं. अतिभोग, अतिराग, अतिमहत्वाकांक्षा हे मन अस्थिर करतात. मार्कस संयमावर भर देतो. संयम म्हणजे स्वतःला मर्यादा लावणं, कारण अतिरेक स्वातंत्र्य हिरावून घेतो. प्रज्ञा, योग्य निर्णय. प्रज्ञा म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणं. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं ही प्रज्ञा नाही, योग्य गोष्टीवर लक्ष देणं ही प्रज्ञा आहे. मार्कस स्वतःला आठवण करून देतो, लहान गोष्टींनी विचलित होऊ नकोस. जीवन मर्यादित आहे, ते योग्य गोष्टींसाठी वापर. साधेपणातील महानता. मार्कसच्या लेखनात अभिमान नाही, तो स्वतःला दोष देतो, स्वतःला सुधारतो. त्याच्यासाठी महानता दिखाव्यात नव्हती, ती साधेपणात होती. तू न्यायाने वागलास, तू संयमी राहिलास, तू प्रामाणिक होतास, इतकंच पुरेसं आहे. जीवनाची अंतिम व्याख्या. स्टोईक विचार सांगतो, जीवनाची लांबी नाही तर त्याची गुणवत्ता महत्वाची. तू किती काळ जगलास हे महत्वाचं नाही, तू कसं जगलास हे महत्वाचं. मार्कसच्या शब्दात, योग्य कृती कर, उर्वरित गोष्टी नैसर्गिकपणे घडतील. स्वतःला विचारा, माझ्यासाठी यशाची व्याख्या काय आहे? मी बाह्य मान्यतेच्या मागे धावतोय का?
मी सद्गुणांवर लक्ष देतोय का? कदाचित तुम्ही चुकीच्या शर्यतीत धावत आहात. स्टोईक मार्ग सांगतो, थांबा, स्वतःकडे पहा आणि योग्य जगा. जर तुम्हाला यशाची नवी व्याख्या हवी असेल, जर तुम्हाला चारित्र्याला केंद्रस्थानी ठेवायचं असेल, जर तुम्हाला सम्राटासारखं पण साधेपणाने जगायचं असेल, तर मेडिटेशन्स वाचा. कारण सत्ता तात्पुरती असते, पण सद्गुण शाश्वत असतात. त्याच्याकडे सत्ता होती, त्याच्याकडे सैन्य होतं, त्याच्याकडे साम्राज्य होतं, पण त्याने जग जिंकण्यापूर्वी स्वतःचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. मेडिटेशन्स हे पुस्तक इतरांसाठी लिहिलेलं नाही, ते आहे एका माणसाने स्वतःला सुधारण्यासाठी लिहिलेलं, आणि म्हणूनच ते आजही जिवंत आहे. हा प्रवास कशाबद्दल होता आपण या संपूर्ण मालिकेत पाहिलं. जीवन अनिश्चित आहे, मृत्यू अपरिहार्य आहे, बाह्य घटना आपल्या नियंत्रणात नाहीत, पण विचार, निवड आणि चारित्र्य आपल्या हातात आहेत. मार्कस सतत स्वतःला आठवण करून देतो, तुझं मन तुझं आहे. हे वाक्य साधं आहे, पण त्यात संपूर्ण स्टोईक तत्वज्ञान सामावलेलं आहे. स्टोईक तत्वज्ञानाचा गाभा. स्टोईक मार्ग हा पळून जाण्याचा मार्ग नाही, तो वास्तवाला सामोरे जाण्याचा मार्ग आहे. दुःख टाळण्यासाठी नाही, तर दुःख समजून घेण्यासाठी. राग दाबण्यासाठी नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी. कीर्ती मिळवण्यासाठी नाही, तर चारित्र्य घडवण्यासाठी. मार्कसच्या लेखनात आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसते, तो परिपूर्ण नव्हता, तो संघर्ष करत होता, आणि म्हणूनच तो आपल्यासारखा वाटतो. सत्ता विरुद्ध स्वातंत्र्य. तो रोमचा सम्राट होता, पण त्याला माहीत होतं, बाह्य सत्ता तात्पुरती आहे. खरं स्वातंत्र्य अंतर्गत असतं. जर तुमचं मन इतरांच्या मतांनी हलत असेल, तर तुम्ही गुलाम आहात. जर तुमची शांतता परिस्थितीवर अवलंबून असेल, तर तुम्ही असुरक्षित आहात. स्टोईक मार्ग सांगतो, स्वतःला स्थिर करा. मृत्यू आणि अर्थ. आपण मृत्यूला घाबरतो, पण मार्कस मृत्यूला आठवण म्हणून वापरतो. तू मरणार आहेस, हे त्याच्यासाठी भीतीचं वाक्य नव्हतं, ते होतं जागृतीचं वाक्य. जर वेळ मर्यादित आहे, तर क्षुल्लक गोष्टींवर राग का? जर जीवन क्षणभंगूर आहे, तर अहंकाराचा अर्थ काय? आपण शिकलो, स्वअनुशासन म्हणजे स्वातंत्र्य, स्वीकार म्हणजे शांतता, सद्गुण म्हणजे यश, वर्तमान म्हणजे जीवन, आणि सर्वात महत्त्वाचं, मन किल्ल्यासारखं असू शकतं. जर आपण त्याची रक्षा केली, तर कोणीही आपल्याला हादरवू शकत नाही. आजचा काळ वेगळा आहे. सोशल मीडिया, स्पर्धा, तुलना, अस्थिरता. पण मनाचे प्रश्न तेच आहेत: राग, भीती, असुरक्षितता, अहंकार. आणि म्हणूनच मेडिटेशन्स आजही तितकंच सुसंगत आहे. कारण बदललं आहे जग, पण बदललेलं नाही मन. तुम्ही सम्राट नसाल, पण तुम्ही स्वतःच्या जीवनाचे शासक आहात. तुम्ही परिस्थिती नियंत्रित करू शकत नाही, पण प्रतिक्रिया नियंत्रित करू शकता. तुम्ही मृत्यू टाळू शकत नाही, पण अर्थपूर्ण जीवन जगू शकता. मार्कस ऑरेलियस आपल्याला शिकवतो, महानता बाहेर नाही, ती आत आहे. जर तुम्हाला तुमच्या मनाशी मैत्री करायची असेल, जर तुम्हाला अस्थिरतेत स्थैर्य शोधायचं असेल, जर तुम्हाला सत्तेपेक्षा चारित्र्य महत्त्वाचं वाटत असेल, तर एकदा मेडिटेशन्स नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला बदलणार नाही, पण ते तुम्हाला स्वतःला पाहायला भाग पाडेल, आणि कदाचित तिथेच परिवर्तन सुरू होईल. आज आपण एका सम्राटाचा प्रवास पाहिला. पुढच्या वेळी आपण आणखी एका महान ग्रंथाच्या अंतरंगात डोकावणार आहोत. तोपर्यंत विचार करा, स्वतःला प्रश्न विचारा, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर राज्य करा.